नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला लास्ट ॲप्लिकेशन मॅक्झिमा आणि मिनिमा तर याचे काही न्यूमेरिकल्स या एक्सरसाइज मधले बघणार आहे. तर बघा 30 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. बॉल इज थ्रोन इन द एअर. बॉल एअर मध्ये थ्रो केला. ओके. इट्स हाईट ॲट एनी टाइम पी इज गिवन बाय. तो जो बॉल एअर मध्ये थ्रो केलेला आहे त्याच्या हाईट याचं टाइम बरोबरचं रिलेशन. तर टाइम बरोबरचं इक्वेशन दिलेलं आहे. h इज इक्वल टू 3 प्लस 14t मायनस 5t स्क्वेअर. ओके. हाईट आणि टाइमचं इक्वेशन दिलेलं आहे. फाइंड द मॅक्झिमम हाईट इट कॅन रीच. तो बॉल जास्तीत जास्त किती हाईट अटेन करू शकतो. मॅक्झिमम हाईट इट कॅन रीच. हाईटची मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ओके. तर इथं फंक्शन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. एच हाईट मॅक्झिमम फाइंड करायची म्हणजे हाईटचा डबल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय शो करायचा आहे. लेस दॅन 0 निगेटिव्ह. ओके. तरच तुमची हाईट तर मॅक्झिमम असेल. तर आता आपण याच दिलेल्या एक्सप्रेशनला काय करणार. एच इज इक्वल टू 3 प्लस 14t मायनस 5t स्क्वेअर. ओके. मग यालाच मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टी. हाईटला टीच्या रिस्पेक्ट. तर काय होईल. dh बाय dt फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे 3. टाइमच्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. टीच्या रिस्पेक्ट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. 14 टीचा टीच्या रिस्पेक्ट 1 मायनस 5 टी स्क्वेअरचा 2t. एवढं डिटेल मी सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला सगळं माहिती आहे आता डिफरन्शिएशन ही प्रोसेस. तर आपण जस्ट आता ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह संपवतोय. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ही प्रोसेस तर तुम्हाला इझिली फाइंड करता येते. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. नंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह. परत याला मी डिफरन्शिएट केलं. काय होईल. d2h अपॉन dt स्क्वेअर. ओके. परत एकदा डिफरन्शिएट केलं आपण याला. काय येणार. 14चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 10 इंटू टीचा टीच्या रिस्पेक्ट 1 म्हणजेच d2h बाय dt स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली. मायनस टी. आता रूट फाइंड केले पाहिजे आपण. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0 घेऊन रूट्स फाइंड करायचे. रूट्स ऑफ dh बाय dt फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. तर याचे रूट काय येतील. 14 मायनस 10t इज इक्वल टू 0 म्हणजे 14 इज इक्वल टू 10t अँड t इज इक्वल टू 14 बाय 10 म्हणजेच किती 7 बाय 5. ओके. टाइमचं युनिट दिलेलं नाही. मिनिट आहे, सेकंद आहे, काय आवर्स आहे ते आपल्याला दिलेलं नाही. म्हणून 7/5 युनिट आपण त्याला म्हणू शकतो. तर टाइम 7/5 युनिट आला जेव्हा dh बाय dt ची व्हॅल्यू 0 होते. म्हणजेच काय. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ हाईट इज इक्वल 0. रेट ऑफ चेंज ऑफ हाईट इज 0. हायेस्ट पॉइंटला तो बॉल पोहोचलेला आहे. म्हणजेच त्याची मॅक्झिमम हाईट त्याने अटेन केलेली. किती टाइम त्याला लागला. 7/5 युनिट एवढा टाइम त्याला हायेस्ट पॉइंटला पोहोचण्यासाठी लागलेला आहे. ओके. तर या टाइमला त्याने किती हाईट अटेन केलेली ही आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग आता या टाइमला त्या बॉलने अटेन केलेली हाईट मॅक्झिमम आहे किंवा नाही हे आपल्याला कुठून कळणार आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. यामध्येच बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट मेथड ती मेथड आपण अप्लाय करतोय. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मेथड आपण इग्नोर केलेली ती. फक्त सेकंड डेरिव्हेटिव्ह मेथडनेच आपण मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू ठरवणार आहे. मग काय होईल. ॲट t इज इक्वल टू 7/5 युनिट या टाइमला डबल डेरिव्हेटिव्ह d2h बाय dt स्क्वेअर. तर याची व्हॅल्यू चेक करायची. t इज इक्वल टू 7/5. तर ही व्हॅल्यू काय आहे. -10. ओके. टी यामध्ये टाकण्यासाठी नाहीच आहे आणि ती निगेटिव्ह साईन यायला म्हणजे ती डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू कशी लेस दॅन 0 ऑर निगेटिव्ह. म्हणजेच या जर ती निगेटिव्ह असेल डबल डेरिव्हेटिव्ह तर फंक्शन त्या पॉइंटला काय असतं. मॅक्झिमम. ओके. फंक्शन म्हणजेच कोण आता तर हाईट. ते बॉलने अटेन केलेली हाईट. देअरफॉर हाईट इज मॅक्झिमम ॲट t इज इक्वल टू 7/5 युनिट. या टाइमला हाईट काय आहे. मॅक्झिमम. मग हाईटची मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ती कशी करायची. तर हाईटचं जे इक्वेशन स्टार्टिंगला दिलेलं आहे म्हणजेच फंक्शन त्यामध्ये t च्या जागी 7/5 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 3 प्लस 14 इंटू 7/5 मायनस 10 इंटू 7/5 स्क्वेअर.
तर ही मिळणार तुम्हाला हाईटची मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, अगदी सिंपल आहे. 3 प्लस 98/5 मायनस 5 इंटू 5 आपण याला लिहिलं. 5 ने 10 ला डिवाइड केलं 2, 7 स्क्वेअर 49 इंटू 2 98/5. ओके, तर ही दोन्ही काय होतील, कॅन्सल. हाईट इज मॅक्झिमम फेन, टाइम इज 7/5 युनिट, आणि त्या हाईटची व्हॅल्यू किती मिळाली. सो मॅक्झिमम हाईट ऑफ बॉल इज 3 युनिट. 3 मीटर सेंटीमीटर काय ते आपल्याला माहिती नाही. ओके, सो एक मिनिट, इथं काहीतरी 10. ओके, सॉरी इथं 10 नाही, फंक्शन मध्ये सॉरी 5 इथं 5 इंटू 7/5 स्क्वेअर, एक 5 कॅन्सल 49/5 ही कॅल्क्युलेशन होईल. म्हणजेच हाईटची मॅक्झिमम व्हॅल्यू किती येणार आहे. तर यालाच मी बेस दोघांचाही सेम आहे, न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन होईल, म्हणजे 3 प्लस 49/5 राहील. ओके, 98 मायनस 49 49/5. सो इट इज इक्वल टू 3 प्लस 9.8, हीच काय येते 12.8. ही झाली मॅक्झिमम हाईट दॅट बॉल कॅन अटेन. ओके, तर 12.8 युनिट एवढी मॅक्झिमम हाईट तो बॉल अटेन करेल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा, लक्ष द्या. आता 14 नंबर क्वेश्चन मध्ये फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल. लार्जेस्ट साइज म्हणजे काय, साइज लार्जेस्ट याचा अर्थ काय, मॅक्झिमम एरिया. ओके, हे समजून घ्या. याच्यात तुम्हाला कोणतीही क्वांटिटी दिसत नाही, नंबर कुठलेच दिसत नाही, फक्त एकच नंबर इथं आहे, रेडियस 1 युनिट एवढंच दिलेलं आहे. फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल, जास्तीत जास्त मोठ्या साइजचा रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब. इन्स्क्राइब म्हणजे फिट होणे, बसवणे, की जो आपण इन्स्क्राइब करू शकतो इन ए सेमी सर्कल. त्या सेमी सर्कल मध्ये, अर्धवर्तुळामध्ये किती लार्जेस्ट साइजचा रेक्टँगल इन्स्क्राइब होऊ शकतो, बसू शकतो. ओके, ज्याची रेडियस सेमी सर्कल ऑफ रेडियस 1 युनिट, ज्या सेमी सर्कलची रेडियस किती आहे 1 युनिट, एवढंच फक्त गिवन आहे. याच्यात किती मोठ्यात मोठ्या साइजचा रेक्टँगल त्या सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब होऊ शकतो ज्याची रेडियस आहे 1 युनिट, सो दॅट 2 व्हर्टायसेस, त्या रेक्टँगलचे 2 व्हर्टायसेस कुठे असतील, लाय ऑन द डायमीटर, त्या सेमी सर्कलच्या डायमीटरवर असतील. म्हणजे थोडक्यात जर आपण अशी डायग्राम बघू याची या पद्धतीने, समजा हे काय आहे, सेमी सर्कल. ओके, याचा सेंटर आहे O, आणि जो रेक्टँगल आहे त्याचे 2 व्हर्टायसेस, समजा मी याला A B C आणि D यालाच आपण जर नाव दिलं, तर ABCD हा रेक्टँगल, तर याचे 2 व्हर्टायसेस A आणि B कुठे आहेत, डायमीटर वरती, आणि रिमेनिंग 2 व्हर्टायसेस कुठे, सेमी सर्कल वरती. आणि या सर्कलची रेडियस दिली 1 युनिट. समजा आपण OC आणि OD हे जर 2 जॉईन केले, तर ही काय आहेत, 1 युनिट लेंथ असणार आहे. आता रेक्टँगल म्हणजे त्याचे अँगल काय असतात, 90 डिग्री. ओके, मग आता बघा, लक्ष द्या. तर याचंच काय शो करायचं, आपल्याला काय फाइंड करायचं, गिवन काय आहे की तो रेक्टँगल जो आहे त्याचे 2 व्हर्टायसेस हे डायमीटर वरती आहेत आणि 2 व्हर्टायसेस सेमी सर्कल वरती आहेत, आणि त्या रेडियस त्या सेमी सर्कलची किती, 1 युनिट. हा गिवन पार्ट झाला. आणि फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल म्हणजे त्याच्या डायमेन्शन आपल्याला फाइंड केल्या पाहिजे, लेंथ आणि ब्रेड्थ, किती साइजचा रेक्टँगल त्या सेमी सर्कल मध्ये फिट होऊ शकतो. ओके, तर त्याचे डायमेन्शन म्हणजे एरिया तुम्हाला काय पाहिजे त्याचा, लार्जेस्ट मॅक्झिमम. तर हे तुमचं फंक्शन आहे. आणि हे बाकीचे सगळे जे आहे की जो रेक्टँगल आहे त्याच्या डायमीटर वरती 2 व्हर्टेक्स आहेत, रेडियस त्या सेमी सर्कलची 1 युनिट आहे, हे काय आहे, गिवन. आता
हे सगळं आपण इथं अप्लाय करू. लेट ओ बी सेंटर, समजा मी याला सेंटर ऑफ सेमी सर्कल, हे सगळं तुम्हाला बोर्ड पेपरमध्ये इन्क्लूड करायचं आहे. डिटेल लिहिलं गेलं पाहिजे, नुसते डायग्राम काढून झालेलं नाही. ओ काय घेतला आपण, सेंटर ऑफ सेमी सर्कल हॅव्हिंग रेडियस, ज्याची रेडियस काय आहे 1 युनिट. ओके, आणि लेट ABCD बी ए रेक्टँगल, जो या सेमी सर्कल मध्ये फिट झालाय, ऑफ एक्स काय घेतली आपण त्या रेक्टँगलची लेंथ, आणि ती लेंथ म्हणजेच कोण आहे AB किंवा DC इज इक्वल टू AB इज इक्वल टू DC, कारण रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कशा असतात, इक्वल लेंथ असणार आहे. आणि वाय बी द ब्रेड कन्सिडर केली त्या रेक्टँगलची, इट इज इक्वल टू BC इज इक्वल टू AD, आणि AD हे इक्वल आहेत. आता बघा, ॲज इन दोन ट्रायंगल आपण इथं कन्सिडर करू. कोणता, AO किंवा OAD आणि OBC. इन ट्रायंगल ओ राईट अँगल ट्रायंगल, ही इथं मी मेन्शन करतो. इन राईट अँगल ट्रायंगल, कोणते राईट अँगल ट्रायंगल आहेत, OAD अँड ट्रायंगल OBC. तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय काय आहे बघा, आता लक्षात घ्या. दोन व्हर्टायसेस त्यांनी काय सांगितले, ए आणि बी हे कुठे आहेत, त्या डायमीटर वरती, म्हणजेच OA आणि OB पण कसे असणार आहेत, इक्वल. आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय काय सिमिलर आहे हे शो करायचं आहे. आपण OC आणि OD जॉईन केलेलं आहे, ते मी इथं मेन्शन करतो. जॉईन OC अँड OD, या दोन्ही काय आहेत त्या सर्कलच्या रेडियस. मग OC इज इक्वल टू OD, OC इज इक्वल टू OD, काय दोन्ही त्या सर्कलच्या रेडियस, इट इज इक्वल टू 1. नंतर अँगल OAD इज इक्वल टू अँगल OBC and it is equal to 90 डिग्री, कारण रेक्टेंगलचे ऑल अँगल्स काय असतात 90 डिग्री. आणि तिसरं आहे काय, BC इज इक्वल टू AD, BC इज इक्वल टू AD इज इक्वल टू Y. तर हीच काय आहे, ब्रेड्थ किंवा अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल. रेक्टेंगलच्या अपोजिट साइड्स, आणि हे रेक्टेंगल असल्यामुळं त्याचे ऑल अँगल्स काय असतात 90 डिग्री. देअरफॉर हे दोन ट्रायंगल OAD इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OBC. OAD आणि OBC हे काय झाले, कॉन्ग्रुएंट. देअरफॉर व्हॉट रिमेन, OA इज इक्वल टू OB, हे पण काय असणार, इक्वल. अँड इट इज इक्वल टू 1/2 टाइम्स. आता नेहमी लक्षात ठेवा, त्या रेक्टेंगलचा A आणि B दोन व्हर्टेक्स जर डायमीटर वरती आहेत, म्हणजे त्याचा सेंटर जो आहे सर्कलचा, हा त्या AB लाईनला काय करणार, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू 1/2 टाइम्स AB, म्हणजेच इट इज इक्वल टू x/2. तर त्या OB ची लेंथ किती आहे, x/2. BC ची लेंथ आपण काय कन्सिडर केली, y, ही किती आहे x/2, आणि त्याची हायपोटेन्यूज किती त्या ट्रायंगलचा 1. मग मी इथं काय अप्लाय करतो, पायथागोरस थेरम. ओके, तर याच इन ट्रायंगल OBC मध्ये बाय पायथागोरस थेरम सांगा, x/2 स्क्वेअर प्लस y² इज इक्वल टू 1 स्क्वेअर, म्हणजेच y² ची व्हॅल्यू 1 मायनस x²/4 किंवा 4 इंटू 1/4 इंटू 4 मायनस x². क्रॉस मल्टिप्लाय केलं 4 मायनस x² अपॉन 4, म्हणजेच यावरून y ची व्हॅल्यू काय मिळणार 1/2 आणि स्क्वेअर रूट मध्ये 4 मायनस x². तर ही ब्रेड्थ म्हणजेच
y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता पुढे काय करायचंय बघा, हे फंक्शन मिळालं तुम्हाला, त्या रेक्टेंगलची लार्जेस्ट साईज आपल्याला फाइंड करायची. आता y मिळाला, साईज लार्जेस्ट म्हणजे काय, मॅक्झिमम एरिया. मग एरिया ऑफ रेक्टेंगल काय फॉर्म्युला आहे, आता इथं फंक्शन एरिया ऑफ रेक्टेंगल A इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ xy, म्हणजेच A इज इक्वल टू x इंटू y ची व्हॅल्यू आहे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस x स्क्वेअर. हा झाला एरिया ऑफ रेक्टेंगल. यालाच असं लिहू 1/2 किंवा x/2 आणि रूट मध्ये 4 मायनस x स्क्वेअर. यालाच मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x. ओके, तर एरियाचा डबल डेरिव्हेटिव्ह लार्जेस्ट साइज एरिया मॅक्झिमम साठी काय, डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह शो करायचा आहे. काय होईल मग, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला dA/dx इज इक्वल टू प्रॉडक्ट बोलले, याला डिफरन्शिएट केलं तर x/2 ॲज इट इज इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस x स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, 1/2 रूट 4 मायनस x स्क्वेअर इंटू 4 मायनस x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x प्लस रूट 4 मायनस x स्क्वेअर इंटू x/2 चा डेरिव्हेटिव्ह x चा x च्या रिस्पेक्ट 1 आणि 1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज. ओके, तर इथला 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. x काय होणार, मायनस साइन आहे x स्क्वेअर अपॉन 2. आता dA/dx ची व्हॅल्यू काय मिळाली, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, तर 1/2 रूट 4 मायनस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन 2 रूट 4 मायनस x स्क्वेअर. ओके, दोघांमध्ये 1/2 आणि 1/2 आहे, तो आपण कॉमन घेतला. बघा, लक्ष द्या, इथपर्यंत समजलेलं आहे. फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल. जास्तीत जास्त किती मोठ्या साईजचा रेक्टँगल इन्स्क्राईब होऊ शकतो सेमी सर्कल मध्ये, ज्याची रेडियस आहे 1 युनिट, हे गिवन आहे. आणि लार्जेस्ट साइज रेक्टँगलची म्हणजेच लार्जेस्ट एरिया असणारा रेक्टँगल. आपल्याला त्याचे डायमेन्शन, लेंथ आणि ब्रेड किती हे सांगायचं आहे. म्हणजे एरिया मॅक्सिमम तुम्हाला दाखवायचा आहे, तर हे आहे फंक्शन. आणि त्याच रेक्टँगलचे दोन व्हर्टायसेस डायमीटर वरती, म्हणजे OA इज इक्वल टू OB आपण फर्स्ट टाइम शो केलं. O इज द सेंटर त्या सर्कल, सेमी सर्कलचा, हॅविंग रेडियस 1 युनिट. ABCD इज रेक्टँगल, X इज द लेंथ, Y इज द ब्रेड्थ, हे कन्सिडर केलं. राईट अँगल ट्रायंगल घेतले OAD आणि OBC मध्ये. OC आणि OD इक्वल आहेत, कारण त्या काय आहेत, सर्कलच्या रेडियस. OAD अँगल आणि OBC दोन्ही इक्वल 90 डिग्री, आणि रेक्टँगलच्या ऑल अँगल्स आर 90 डिग्री. BC इज इक्वल टू AD, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. ट्रायंगल OAD आणि OBC काय झाले, कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अदर साइड्स मस्ट बी इक्वल और कॉन्ग्रुएंट. OA इज इक्वल टू OB आणि किती असणार ती, 1/2 टाइम्स द AB, कारण सेमी सर्कलचा सेंटर हा त्या साइडला दोन इक्वल पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट करेल. तर OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू x/2 मिळाले. मग राईट अँगल ट्रायंगल OBC मध्ये ही साइड x/2 ही y आणि हायपोटेनियस 1, तर सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू साइड्स इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस. बाय पायथागोरस थेरम आपण अप्लाय केला. y स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस x स्क्वेअर बाय 4 ने क्रॉस मल्टिप्लाय केलं, 4 मायनस x स्क्वेअर अपॉन 4 म्हणजे 1/4 इंटू 4 मायनस x स्क्वेअर. आणि y ची व्हॅल्यू 1/2 रूट 4 मायनस x स्क्वेअर. आता फक्त पॉझिटिव्ह का घेतली, तर लेंथ कधीही निगेटिव्ह नसते. लेंथ आणि ब्रेड आर ओनली पॉझिटिव्ह. मग आता फंक्शन कडे आपल्याला जायचं आहे. त्या रेक्टँगलचा एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेड, दोघांचं मल्टिप्लिकेशन. y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे. आता याला फंक्शनला आपण मॅक्झिमम दाखवण्यासाठी त्याला पुढे काय केलं, डिफरन्शिएट. बोला, आता याच डेरिव्हेटिव्ह घेतला आपण फंक्शनचा. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 1/2 मी कॉमन घेतो, dA/dx इज इक्वल टू 1/2 कॉमन, ब्रॅकेट मध्ये रूट 4 मायनस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर बाय रूट 4 मायनस x स्क्वेअर. ओके, याने इकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1/2 4 मायनस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ
4 मायनस एक्स स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय केलं इकडं तर स्क्वेअर रूटचं मल्टिप्लिकेशन त्याचा स्क्वेअर होईल. मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर 1/2 इंटू 4 मायनस 2x स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर. 2 कॉमन घेतला डिवाइडच्या 2 ला कॅन्सल. 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर. ही आहे dA बाय dx फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू. ओके, आता बघा या फर्स्ट डेरिव्हेटिव्ह नंतर आता यालाच पुढं डिफरन्शिएट करायचं किंवा तुम्ही इथं जर त्याचे रूट्स फाइंड केले तरी चालेल. रूट्स ऑफ dA बाय dx मॅक्झिमम एरियासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 r. सांगा आता 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. डिवाइडची टर्म इकडे गेली कॅन्सल. म्हणजेच काय 2 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 2 और एक्स इज इक्वल टू रूट 2. प्लस मायनस घ्यायचं नाही लक्षात ठेवा कारण साइड आर नॉट निगेटिव्ह. तर एक्स इज इक्वल टू रूट 2 युनिट. ही काय मिळाली त्याची लेंथ. आता आपल्याला माहिती नाही की एक्स रूट 2 युनिट असताना त्याच रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमम असेल किंवा नाही. आता आपण काय करणार त्याच फंक्शनचा सेकंड डेरिव्हेटिव्ह. ओके, त्या एरियाचा सेकंड डेरिव्हेटिव्ह dA बाय dx ची व्हॅल्यू आलेली. इथंच आपण क्वोशंट रूलने डिफरन्शिएट केलं तरी चालेल किंवा या स्टेजला आपण येऊ 4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, इथल्या स्टेजला कोणत्याही स्टेजला आपण डिफरन्शिएशन केलं तरी चालेल. या स्टेजला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू. तर 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन याला मी असं लिहू शकतो 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर. यालाच काय केलं मी 2 ऍड केला आणि 2 सबट्रॅक्ट. 4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2 आणि दोघांनाही रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर 4 मायनस एक्स स्क्वेअर सेपरेट डिवाइड केले. काय होईल 4 मायनस एक्स स्क्वेअर याला एक रूट टर्मने डिवाइड केलं तर ते काय येणार स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता मी याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय होईल d2a अपॉन dx स्क्वेअर. दोन टर्मचं सबट्रॅक्शन आहे, दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर. दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काय होईल स्क्वेअर रूटचा 1 अपॉन 2 रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 4 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x मायनस 2 कॉन्स्टंट ॲज इट इज. ओके, आता 1 अपॉन रूट 4 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स ची 1/2 पॉवर काय येईल तो मायनस 1/2 अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअर रेज टू मायनस 1/2 मायनस 1 रेज टू 1/2 प्लस 1 म्हणजे किती पॉवर होणार ती 3/2 मायनस 1/2 प्लस 1 सो इट्स पॉवर मायनस 1 अपॉन बघा 1 अपॉन रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे यालाच असं लिहू शकतो 1 अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअरची 1/2 पॉवर. वरती गेलं तर मायनस 4 मायनस एक्स स्क्वेअरची मायनस 1/2 पॉवर आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस 1/2 इंटू 4 मायनस एक्स स्क्वेअर रेशो मायनस 1/2 प्लस 1 सॉरी मायनस 1/2 मायनस 1 मायनस 3/2 म्हणजे किती येणार हे डिवाइडला गेल्यानंतर प्लस 3/2 मायनस 1/2 अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअर रेशो 3/2. हे मायनस आणि मायनस प्लस होईल 2 आणि डिवाइडचे 2 कॅन्सल. इथे 2 आणि 2 कॅन्सल तर मायनस एक्स अपॉन रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअर
रेज टू 3/2. तर ही d2a अपॉन dx स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. ओके, मग आता डबल डेरिव्हेटिव्ह चेक करायचा. ॲट x इज इक्वल टू √2 ही व्हॅल्यू जर आपण इथं टाकली तर काय होईल? मायनस ऑफ √2 अपॉन √2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर √2 चा स्क्वेअर 2, 4 मायनस 2 √2. ओके, प्लस 1 अपॉन 4 मायनस 2 2 रेज टू 3/2 म्हणजेच 2 √2 कॅन्सल, मायनस 1 प्लस 1 अपॉन 2 √2. तर हेच काय येणार? 1 मायनस 2 अपॉन 2 √2. आता ही जी काही व्हॅल्यू आहे ती कशी येणार आहे? लेस दॅन 0. कारण √2 ची व्हॅल्यू किती आहे? 1.414 इंटू 2 म्हणजे 2.28. ओके, 1.414 2.828 1 मायनस 2 पॉइंट समथिंग, तर ते निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह साईन येणार म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0. याचा अर्थ काय? एरिया इज मॅक्झिमम, फंक्शन इज मॅक्झिमम. कोणत्या पॉइंटला? ॲट x इज इक्वल टू √2 असताना. आणि मग एक नंबर इक्वेशन आपण दिलेलं होतं. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट y इज इक्वल टू 1/2 आणि √4 मायनस x स्क्वेअर. x ची व्हॅल्यू √2 टाकली तर √2 चा स्क्वेअर 2, 4 मायनस 2 म्हणजेच काय? √2 अपॉन 2 काय येते? 1 अपॉन √2y ची व्हॅल्यू. त्याच रेक्टँगलची लेंथ x किती मिळाली? √2 अँड ब्रेड त्या रेक्टँगलची y किती आहे? 1 अपॉन √2. हे झालं त्याच्यात डायमेन्शन ऑफ लार्जेस्ट साइज रेक्टँगल that can be inscribed in a semicircle. Okay.